रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. मी आज पण परत सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा मोठा कार्पेटचा फ्लॅट आहे. कारण खरं फ्लॅट तसा जर बघितला तर ही बिल्डिंग सोसायटी झालेली आहे 2016ला, पण त्याच्या अगोदर साधारणतः 5-6 वर्ष ही बिल्डिंग तशीच थांबलेली होती. त्याच्यामुळे जर बिल्डिंगचं एजचा जर विचार केला तर 15 वर्ष मात्र जुनी ही बिल्डिंग नक्की असेल. याच्यात फ्लॅट बाकी खूप मोठा नक्की आहे, पण फ्लॅटसोबत आपल्याला ओपनची कार पार्किंग असणार आहे. फ्लॅटसोबत कार पार्किंग नाही, पण ओपन कार पार्किंग मिळेल. अशाच पद्धतीचं वर्धमान गार्डन नावाचं खरं ही शेवटची झालेली बिल्डिंग आहे, जिथे आजही तुम्ही बघितलं तर गार्डनचं वगैरे सगळं पोडियमचं काम खरं चाललेलंच आहे, पण पूर्ण झालेलं नाही आहे. या फ्लॅटमध्ये खासियत ही आहे की फ्लॅटचा स्पेस चांगला आहे आणि जे मेट्रो स्टेशन आहे मात्र तुमचं हे घराला लागून असणारं बाळकुमचं मेट्रो स्टेशन जवळ असेल आणि कापूरवाडी जंक्शनचं मेट्रो स्टेशन जवळ असणार आहे. त्या हिशोबाने खरं हा फ्लॅट असणार आहे. जर फ्लॅट आपण बाहेर जाताना जर बघितलं तर हा पश्चिम दिशेला आहे, म्हणजे वेस्टला आहे, आतमध्ये येताना पूर्वेला आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही घराच्या बाहेर येणार आहात त्यावेळेला समोर 2 फ्लॅट अधिक इकडे हे 2 फ्लॅट असतील आणि 2 लिफ्ट ऑलरेडी दिल्या गेलेल्या असणार आहेत. ज्यावेळेला घराच्या आतमध्ये आपण जाणार आहोत त्यावेळेला तुम्हाला सकाळचं ऊन बाकी 101% येणार आहे, कारण की पूर्वेला तुमच्या त्या सगळ्या खिडक्या येतात, त्याच्यामुळे ते ऊन तुम्हाला सकाळचं येईल. आणि मग तुम्ही जर समजा घरामध्ये बघितलं तर आता ह्या मंडळींनी आतमध्ये खरं शूरॅक ठेवलेलं आहे. आणि जर घर बघितलं तुम्हाला जाणवेल की खरोखर हे खूप मोठं घर नक्की आहे. कारण ज्यावेळेला घराच्या आपण ह्या दिशेला येणार आहोत पूर्वेला, त्यावेळेला तुम्ही बघू शकता किती मोठा आणि किती चांगला हॉल आहे. आणि इकडे जर बघितलं तर एक सिटिंगसाठी एक तर खूप मोठी अशी जागा आहे जी तुम्ही वापरू शकता, किंवा आत्ता त्यांनी त्याच्यावरती एक ग्रॅनाइट टाकलेलं आहे, त्याच्यामुळे ते सुंदर आणि चांगलं दिसते. समोर मात्र तुमच्या गार्डन असणार आहे पोडियमची, पण त्याला अवधी जाणार आहे होण्यासाठी. आणि तसं मग हॉल बघितलं तर मस्तपैकी एल शेपमधला हॉल आहे. या साईडला तुम्हाला पद्धतशीर आणि मोठं चांगल्या पद्धतीचं डायनिंग आहे. विशेष या फ्लॅटमध्ये तुम्हाला जे भविष्यात येणारं ॲमेझॉन सेंटर आहे त्याच्या जस्ट अपोजिटलाच हे घर असणार आहे. आणि मेट्रो जंक्शन जे आहे ते मात्र खूप जवळ आहे. नंतर इकडे आलात तर खूप मोठं किचन बाकी तुम्हाला मिळतं, जे तुम्ही बघू शकता जुन्या पद्धतीनं मॉड्युलर बनवलेलं हे किचन आहे. ह्या साईडला पण तुम्हाला खूप मोठी अशी जागा, इकडे फ्रीजसाठी जागा म्हणा किंवा स्टोअरसाठी जागा म्हणा, अशी वरती पण त्यांनी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने किचनची साईज बाकी तुम्हाला जाणवेल की खरोखर खूप मोठी आणि चांगली नक्की आहे. नंतर आपण ज्यावेळेला घराच्या ह्या साईडला येणार त्यावेळेला इथं कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला मिळतं. आणि इकडे जर आपण आलो तर इथे परत ड्राय बाल्कनीसाठी एक वेगळी अशी जागा बाकी दिल्या गेलेली नक्की आहे. आणि यांनी इथं स्लायडिंगने खरं कव्हर केलेलं आहे. अशा पद्धतीची स्लायडिंग इकडे लागल्या गेलेली आहे, त्याच्यामुळे कपडे वाळवायचं काम तुमचं इकडं आणि मशीनचं काम इकडे ह्या साईडला होईल. खरं तर हे तसं बघितलं तर जुनं आहे. याचा जो मेंटेनन्सचा विचार केला तर 3250 रुपये तुम्हाला याचा मेंटेनन्स, 5000 रुपये याचा मेंटेनन्स असणार आहे. आणि नंतर पुढे आल्यानंतर इकडे जर तुम्ही आला तर परत एक चांगल्या पद्धतीचं बेडरूम आहे, कॉमन बेडरूम, ते पण खूप मोठं आणि चांगल्या पद्धतीचं. इकडनं पण तुम्हाला सकाळचं ऊन ह्या घरामध्ये नक्की ह्या बेडरूममध्ये येईल. आणि इकडे आला तर परत एक कपाट ऑलरेडी मोठं आणि चांगल्या पद्धतीचं इथं पण बनवलं गेलं की AC तुम्हाला इथे खरं लागल्या गेलेला असणार आहे. अशा पद्धतीचा हा तुमचा कॉमन बेडरूम होता, जो मोठा आणि चांगल्या पद्धतीचा आहे. नंतर ज्यावेळेला आपण पुढे येतो, पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे परत एक बेडरूम आहे. आणि मात्र हा बेडरूम खूप मोठा आहे, कारण इकडे बघा अशी एकदम 2-3 फूट जागा तुम्हाला इकडनं आहे. इकडनं जर विचार केला तर तुम्हाला हा सकाळचा सूर्य तुमच्या घरामध्ये ह्या खिडकीतनं येणार आहे. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी चांगला आहे. आत्ता खरं फ्लॅटमध्ये साफसफाईची नक्की गरज आहे, साफसफाई करावी नक्की लागणार आहे. नंतर तुम्हाला परत ही एक खिडकी तुमची ह्या साईडला पद्धतशीरपणे दिले गेलेले आहे. आणि इथे तुम्हाला कपाट बनवण्याची ऑलरेडी सोय आहे. कपाट हे बनवलेलं आहे, पण आतमध्ये खरं तर त्याला आपल्याला खाचे सेट करायची बाकी आहेत. वरती जर बघितलं तर इकडे पण स्टोरेज तुम्हाला ऑलरेडी दिल्या गेलेलं आहे. एवढा बेड लागून इकडनं पण 2-3 फूट जागा आहे. इकडून 5-6 फूट जागा तुम्हाला परत उपलब्ध राहते. म्हणजे एवढा मोठा हा फ्लॅट, एवढा मोठा हा बेडरूम मात्र नक्की आहे. नंतर इकडे आपण आलो तर इथे तुम्हाला परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक मोठं चांगल्या पद्धतीचं खरं दिलं गेलेलं आहे. तसं जर बघितलं तुमच्या घरामधनं समोर जे ॲमेझॉनचं डेटा सेंटर येणार आहे तर ते आता सध्या भरणीचं काम त्या प्लॉटमध्ये चाललेलं आहे. आणि निळे पत्रे जे लागलेले आहेत ते ॲमेझॉनचं डेटा सेंटरचं तिथे 60 एकरचं लँड पार्सल आहे, त्याच्यामध्ये ते भविष्यात येणार आहे, आत्ता आलेलं नाही आहे. पण मेट्रो स्टेशन बघितलं तर जवळ आहे. तुम्हाला जर समजा कोणी ऐरोली, नवी मुंबई साईडला कामाला जाते किंवा भिवंडीला कोणी जाणार असतील तर मला असं वाटते त्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीचा एक पॉईंट नक्की असू शकतो. अशा पद्धतीचा हा खरं 2 BHKचा फ्लॅट आहे, जो खूप मोठा, खूप प्रशस्त मात्र नक्की असणार आहे. राहिला प्रश्न ह्या फ्लॅटचा किमतीचा, तर आत्ता जे ओनर आहेत ह्यांनी
हा फ्लॅट 1,05,00,000 निगोशिएबल ठेवलेली किंमत असणार आहे. 1,5 मध्ये खूप मोठा निगोशिएशन पार्ट नसणार आहे, बट थोडासा निगोशिएशन पार्ट मात्र ह्या बिल्डिंगमध्ये असणार आहे. बिल्डिंगला OC आहे, CC आहे, किंवा तुम्ही कोणत्या बँकेकडनं केला तर 10% डाऊन पेमेंट 90% लोनही घेऊ शकता, त्याच्यामुळे तोही काही प्रश्न नाही आहे. तर अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा आपला बाकी रोजचा कार्यक्रम आहे. तुम्ही सगळे जास्तीत जास्त लोकांनी त्याला बघावं, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करावं, जेणेकरून तुमच्या स्वप्नातलं घर किंवा तुमच्या डोक्यात असणारी एखादी गोष्ट आमच्याकडनं शक्य होईल याची आम्ही आशा अपेक्षा करतो. आणि असेच आमचे घरं बघा, जास्तीत जास्त लोकांनी तेवढं सबस्क्रायबर्स करा, कारण त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण जे काम करतो ते लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचते. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.